बिल बाकी झाले 15,399. सँडिक्स अवेलेबल आहे, सॅमसंगची नाही आहे इथं अवेलेबल आहे फक्त. 2TB अवेलेबल नाही का? 2TBचा स्टॉक जो आहे तो वेअरहाऊस ओके. टू व्हीलरवाला जीवर का तो थांबलो होतो बोरवाला. हो भाई त्याला अजून दमदाटी करतो तो वास्तव झालाय. अरे विनोद डॉकीच्या हो चव्वाच्या पोटा पाहिजे तो काय तू आता पेंटर होऊन. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. गावात जाऊ आपण. अरे तेच नेमका कॉलेजला गेलेला आहे गाडी घेऊन सकाळी. माहिती काय दिवा लावतोय काय माहिती आता तो. आज बी याला ग्लिच आलं राव 13ला. याला ग्लिच आलतं ते नाही का 15ला ते झालं काल केलं आणि 13ला मला आज दिसलं रात्री. ते नाही ते मधीच आहे ना फक्त जरा आहे ना ब्राईटनेस कमी होती नाही का. तो प्रॉब्लेम आहे. ते काय नाही ते अपडेट झालं असं नाही, अपडेट काहीतरी अपडेट वर आला असेल. ते सगळं याला पण झालं म्हणल्यावर नाही. याला अपडेट केलं त्यांनी, फॉर्मॅट केलं नाही त्यांच्या ह्याच्या मॅक मधून झालं ते राव. ते गावातलं आहे ना ते आपला दागदळा तिथला ऍपल वाला त्याला सांगा पाहिजे तो मॅकबुक मधून फॉर्मॅट करून देईन माझ्या. ते नेमकं मला येत नाही राव कसं फॉर्मॅट करतात मॅकबुक मधून. तुला बुगाटी गाडी घ्यायची हो इथं गाडी घेऊन चाललाय तो. रितेशला कोणची घ्यायची? बुगाटी, फरारी, लॅम्बोर्गिनी, मॅकलॅरन घ्यायची. मॅकलॅरन लय घेऊन गेलाय तो. अटला पांडे लावतोय ना आईला पैसे 7,21,000 रुपये घेतले दाबायदाचे. हा 4 दिवस. त्याला म्हणलं 5 तारखेला सकाळ काढून टाक वर्षात झाल्यावर काढते म्हणतं. आता शेवळ्याला नाही ना, शेवळ्याला पैसे द्यायला लागेल. याला म्हणलं शेवळ्याला पैसे देऊन टाकतो सगळे बॅनरचे तू शेवळ्या 3 बॅनर सांगितलेले त्याला. काहीतरी 21,000 रुपये घेतले त्यांनी. नाही सॉरी ते फ्रेमवाल्याने पैसे घेतलेले. आता याचे पैसे किती काय माहिती. या साईडला दुकान आहे त्याचं फ्लेक्सचं. 10x10च्या फ्रेमचे आणि बॅनरचे 3,000 रुपये घेतले. म्हणजे 1,000 रुपये पर फ्रेम पर प्रिंट. बॅनरचे 1,000 रुपये घेतले त्याने. 3,000 रुपये आणि त्याचे 21,000 रुपये नाही लावायचे. 7,21 म्हणजे 5,100 रुपये ना टोटल. चहा ना का पुढं घेऊ आपण चांगला मस्त चहा. रित्या काल माझ्या आलती. रित्या घरी एवढा ट्रिपा देतो ना सापडला ना तर डायरेक्ट झाला ना त्याला प्युअर डायरेक्ट भात आणि फक्त मीठ भेटणार खायला. त्याला डायरेक्ट कारापूर भेटणार. काला पाणी कसं जाणार त्याला काला पाणी की. 7-8 दिवस झाला आलेला चहा प्यायला आलो इथं भारी चहा भेटतो मिसळवाल्या चित्र. आता 13 प्रोला 15 प्रोचा आपण लॅगचं ग्लिच काढलं पण 13 प्रोचा आता लॅग यायला लागलाय. मला वाटतं जो असणार ना आपला मेल आय डी आणि अथवा जो आपला ॲपल ID ना त्यालाच काहीतरी इश्यू असणार आहे. ते चेक करू आपण जाऊन बघतो. आता आमचा चहा पिऊन झालेला आहे. आता आम्ही चाललो आमच्या बेरोजगार संघटनेच्या ऑफिसवर. आता तिथं कोणते सदस्य बघायला लागेल. आता मला काय करायचंय, मला बिल बुक छापायचंय राव. इनवॉइस मला बिल द्यायचं पण मी अजून ती काम नाही केलं. आणि फादर मला फुल रेस चालावी द्यायचं रोज. तिथून पैसे काढून त्याला द्यायच्या शेवळ्याला बॅनरवाल्याला द्यायच्यात. SSD पण नाही आणली मी अजून. मला SSD पण आणायची. डॅश कॅमेरा आणायचा आहे. आता उतरलोय जस्ट ऑफिसवर आलेलो आमच्या. मोनू गेला कृष्णा दूध डेअरीचा प्रोपरायटर गेला. तुम्हाला दाखवला. आता ऑफिसर कोण आहे बघूया.
एक बघा गरदार नाही अशी सॉटेले असतात. कपडे आहे का नाही तुला? मजा आया. कापो गावात कापो खिलाव. मित्रांनो खोर कोणत्या ब्रँडचं आहे बघा हे. जुगाड. चला आपण जाऊ पटकेत. बँकेत जायचे आता. फादरची सही घेऊ आणि नंतर डायरेक्ट बँकेत जाऊ. बँकेतून पैसे काढू. आपल्याला ते बॅनरवाला आहे ना आणि तो लावणारा फ्रेमवाला यांना पैसे द्यायचेत. आणि आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला SSD आणायची. सॅमसंग त्यात मी SSD परचेस करतोय 2 TB ची. ऑनलाईन प्राइस आहे 16,000 रुपये. फक्त आता ऑफलाईन प्राइस बघायची. क्रोमामधून आपल्याला प्राइस चेक करू क्रोमाची. आणि अजून 2-3 साईड आहे तिथल्या पण करू. सॅमसंगची मला सगळ्यात भारी वाटली नाही का. त्यांचं स्पीड पण चांगलं होतं. मला वाटतं 1050 Mbps असं स्पीड आहे. आणि सॅन्टिकची चांगली आहे. ते बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे. पण सॅमसंग मला भारी वाटली कारण तिला प्रोटेक्शन कव्हर आहे ना ते पण चांगलं आहे. रबर प्रोटेक्शन आहे. रात्री आपण अकॅडमिक साऊंडचं आहे ना सबस्क्रिप्शन परचेस केलं. फक्त इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे ना क्रेडिट कार्डचे ते फक्त अनेबल केले. पेमेंट केलं आणि नंतर परत क्लोज करून टाकलं त्याला. आता याचा आपण टेस्ट करतोय. हा सगळं शूट करतोय ना 13 Pro मध्ये शूट करतोय. छापेलो ना तिथपर्यंत आपण 15 Pro ने शूट केलेलं आहे. आणि आता आपण छापासून देऊन स्टार्ट केलं ना ते सगळं 13 Pro ने शूट करतोय मी आता. जेणेकरून आपल्याला आहे ना ते ग्लिच बघायचे इथे का नाही. जर काय ग्लिच आलं तर 100% माझ्या डिव्हाइसला काही प्रॉब्लेम नाही. ऍपल ID ला प्रॉब्लेम आहे मला वाटतं. मग ऍज युजल या रोडमुळे आपल्याला आहे ना ट्रॅफिक रोड गाडी चालवता येत नाही नीट. रोडमुळे रोड खाणलाय या साईडचा अख्खा. काय गाडी चालवणार आहेत. तुला इथं फादर आहे का कंपनी बघा पाहिजे. फादरची सही घ्यायची चेकवर आणि देन आपल्याला पैसे काढा द्यायचे. धन्यवाद. तो वास्तव झालाय. आता जाऊ खाली तावड चौकात. चले भैया का आलोय. हसमुख छाप यायला भैयाचा. आता लय पत्तीची गाडीत बघा तू. चला काय तो आता टू व्हीलर घातलं चेंबल माझ्या वॉटरची गाडी ना त्या ट्रॅक फोमली आहे. आता चुकी आहे टू व्हीलर वाल्याची बरं का. तो थांबलो होतो बोरवाला. हो भाई त्याला अजून दमदाटी करतो. वा रे वा रे वा पीके वा. पीके हो क्या एक नमुने. तो गाडीवाला थांबला होता बरोबर 3 व्हीलरवाला. यांनी त्याच्या गाडीत मागून टाईच दिली त्याला. आणि त्याला दमदाटी करू दे बाई. वा हा आपली पेडवाड्यांशी बघायचं आपले ब्लॉग बघतात. हे पेड बघायचे 100 रुपये देते. कमेंट मध्ये तुमचा गुगल पे नंबर टाका. तुम्हाला 100 रुपये पाठवून बाई चाललोय आता आम्ही. छापेलो बाई. ट्राफिक बरीच आहे साईडला आता. बरीच चर्चा झाली. हा चाय पे आमची बरीच चर्चा आलेली. 1 वाजले आता राव मला. बँक आमच्या डोक्यात एक नवीन स्टार्टअप आहे. त्या संदर्भात आम्ही ना चर्चा करत होतो. लवकरच आम्ही त्याची अनाउन्समेंट करणार आहे. ते स्टार्ट तेवढी ट्रॅफिक व्हायला लागली आता. 1 वाजले थोडे. आता 1 वाजल्यामुळे ना गर्दी नाही जास्त. उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. पण तरी पण पब्लिक किती वाढलेली देवगावात राव. आता जरा 2-3 वर्षात भरपूर डेव्हलपमेंट झालेली. पण पार्किंगला पण जागा नाही मोठ्या गाडीला. तसला मोरद आहे. आपल्याला फक्त पैसे काढायचे. बाई बँकेतून पैसे काढले आपण. आता बॅनरवाल्याला पैसे द्यायला चाललोय. बॅनरवाला आणि तो लावणारा पण आलेला आहे आता. नेमकं ते त्याला लोकेशन पण सांगायचे बॅनरवाल्याला. नाही तो बल तिकडच लावायचा. आमचं घर आहे वाढीव आणि तो लावायचा दुसरीकडं. प्रॉब्लेम नको. बॅनरवाल्याला वारायला आहे ना फक्त लोकेशन सांगायचंय. बरं झालं ते आलं सोबत. त्याला लोकेशन सांगायचं तो लावून टाकेन नंतर. मग कुठं लावता येईल. चौकात लावायचं का? हा एक चौकात लावायला लागेल ना. गावात दिसत असं लावायचं ना. हा कुठं लावता येईल मग. बॅनर लावून सांगितलं. या हे बारकी बॅनर ते लावू म्हणलं.
दुसऱ्याकडे नको लावू, कारण इथं दिसणार नाही ना. त्याला आता गावाचं लोकेशन सांगायचं, घरचं नाही, सॉरी घरचं लोकेशन सांगतो, घरचं नाही, दुसऱ्याच्या घरापुढे लावायचा. ट्रॅफिक लय वाढते आता. चंगावाला सीमा लुट गया मैं तो. अरे हा कुठे गेला नाही चायला, रोडच्या कडेला लवकर पण पास करीत नाही लोक, भेटलं का. जर थोडा जरी डॅश लागला ना तर परत पैसे मागतील. आधीच पोहते आलोय. डायरेक्ट. आणि तिसरा बॅनर आत लावायचा मग आपल्याला घरापाशी. हा घर आत ते आपलं दाखव तुला. पोहारा नीट सांभाळीत नाही अरे. तिने लावून ठेव फक्त. आता कधी लावसान हे काय आता लगेच मानाला वेळ लागेल फक्त आम्हाला. नाही एवढं. चाल, तू खाऊले खातो काय? खाऊले खातो? नाही काय चपच दाटलेच स्वच्छ म्हणून म्हणलं रे. हा ते माग नाही तू चमकतोय तू डायरेक्ट. मावाले खायचं ना पहिलं. आता किती वाजले? 1:30 वाजले बरं का. मग तुम्ही लावून जावा डायरेक्ट. माझं काय नाही. फोटो पाठवतो. नंबर आहे ना पांडेंकडे? पांडेंका नंबर आहे माझा. फोटो पाठवतो. चालेल ठीक आहे. बॅनरवाल्या लोकेशन सांगितलं आपण. आता आलोय घरी. 1:30 वाजलेत. आता जाम भूक लागलेली. जेवून मग परत SSD आणायचो आपण. दादा जेवला का नाही? कमी करायची चांगले तळलेला आणतात निवार. जो खराब काटा आहे त्याच्यावर वजन केलं आणि ते वजन कमी भरलं. लई खुश झाले की योगाने लई 2 दिवसात 2 किलो वजन कमी होत आहे. 2 दिवसात 2 किलो वजन कमी झालं की तिचं. काहीच व्हाय ना अजून. नुसतं खायचं आबार चाबार आजवार फुटून फुगो व्हायला लागलाय. पार फुगो झाल्यात सगळी. आणि योगा लावलाय आणि तासभर योगा करतात. एकदा झुंबा गेला, तासभर झुंबा गेला आणि डायरेक्ट आजारी पडली. मजा आया. आणि मग घेतले 300 रुपये. डॉक्टरनी लावला चुना. आमचे राजकुमार धर्मपुत्र काय राजबिंड अजून नागडाची. वा पोलीस कुठे होते? पोलीस दादा मला वाटतं आजारी बरं का. पोट तब्येत कमी झाली दादाची. तू पण फुटायत लागलेली की कवा फिट. सगळ्यांनी खोट्या काट्या वजन करून 2 किलो कमी केले. अरे विरा डॉकीच्या चव्वाच्या पोटा पाहिजे तो काय तू आता पेंटर होऊन. याला कशाला नाही काय कामाचं नाहीये. पळ गेली तू. चल चाललोय मी निगडीला. अरे ते हार्ड डिस्क बघायची मला. जातो थोड्या वेळाने तो. मग आता आपण चाललोय आपला इनवॉइस छापायला. वैभव नंबर दिलता मला एकाचा. सो त्याला आपण पहिलं इनवॉइस माझ्याकडे कॉपी माझ्याकडे एक. त्याला पूर्ण फॉर्मॅट दाखवायचा म्हणल्याला. साईज वगैरे सांगा म्हणल्याला. त्या हिशोबाने त्याला आपण पूर्ण देऊ. आणि आपण हार्ड डिस्क बघायला सरळ पुढे जाऊ. मग
ये व्हाइट आएगा, एक पिंक आएगा और एक येलो आएगा, बराबर ना? कितना करूँ? 5 क्या? 5 करो, 5 करो। कुछ एडवांस दे रहे? एडवांस पूरा कर देंगे, कोई दिक्कत नहीं, पूरा पेमेंट कर दूंगा। जल्दी नहीं मिलेगा, कल ले लो, ये सब बनाना पड़ेगा नया। ओके चलो ठीक आहे। हे आपलं शॉप आहे क्या? कंपन्यांची बिल होते साधारण 10 घेतले, 10 पेजेस, 10 बुकला घेतले आणि 1700 रुपये माझ्याकडून। आता ना SSD बघायला जाऊ डायरेक्ट। क्रोम आले लांब आहे रे, क्रोमा जवळ पाहतो। आता बेसिकली क्रोमाचे 2 स्टोर आहे बरं का, आपल्याला दोन्हीकडे जायचे, एक आकुर्डीत आहे आणि एक पिंपरीला आहे। सो दोन्हीकडे चेक करू आपण। रोड भारी पाहते मी ज्यावेळेस राजस्थानला गेलतो ना, खरंच भाई राजस्थानवाल्यांच्या रोड जाबतीत नाद नाही करायचा, सगळं करा राजस्थानी, पण गावागावात पण एकदम असे डांबरी एकदम चांगले रोड आणि हायवे एवढे फ्लायओव्हर ना की मोजून दमतीन। आपल्या इथे 1-2 फ्लायओव्हर बघितले तरी मन खुश होते की भाई निघलो लवकर। तिकडं तर एवढ्या जोरात जात आहे ना, बोलायच नको भाई। आपण हे घेतलं ना ते बॅक सपोर्टला, हे खरंच लय वरती ठेवर का, ड्राईव्ह करताना ना मला आता पोझिशन चेंज झालेली, म्हणजे आता मी असं पुढे येऊन बसतोय, नाही तर असं बसायचं मी। त्याच्यामुळे ना मला विजिबिलिटी कमी व्हायची पहिली, आता अदरवाईज ना आता सरळ बसतोय ना, त्यामुळे विजिबिलिटी एकदम क्लिअर येते, पुढं एकदा समोरचं एकदम क्लिअर दिसतात ना। पोचलोय तर क्रोमाची आकुर्डी मधली। इथं पार्किंगचा इश्यू मोठा, हनुमानाचा पुतळा आहे ना, या साईडला क्रोमाचं स्टोअर आहे, या साईडला याला रोड पार्किंग आहे पण लय घाटी आहे। या साईडला सगळ्यात भारी सजेस्ट करतो, या साईडला गाडी लावून जाता येत आपल्याला। क्रोमाचं स्टोअर आहे, आज काय बंद बिंद काय या साईडला। त्याला यांच्या का हार्ड डिस्क नाहीये, पिंपरीच्या क्रोमाला भेटेन का नाही म्हणले, यांना विचारलं पिंपरीच्या क्रोमाला भेटेन का, ते म्हणते सांगू नाही शकत। आता परत मला पिंपरीला जायचंय, काय एवढं मोठं स्टोअर उघडतात आणि हार्ड डिस्क नाही यांच्याकडं। आता पिंपरीच्या क्रोमाला जाऊ, मला वाटतं क्रोमापेक्षा आहे ना एलप्रोमॉलला आपल्या 100% हार्ड डिस्क भेटेन तिथं, पण तोच रूट आहे आता आपल्याला तिथे जायचं ना, क्रोमा मार्गे जायला नाही आपल्याला। आता एलप्रो जायचं म्हणलं, आता पिंपरीवरून आत राईट टर्न मारा ना, तिथूनच रूट आहे। हे पिंपरीतले क्रोमा पोहोचला आता। या साईडला पार्किंग आहे पेडवाली, इथं गाडी पार्क करून आपल्या पुढे यायचंय। साईडने वन वे, वर जायचं असेल ना तिकडून एलप्रो जायला रोड आहे, पण इकडून वर जायचं, राईट लेफ्ट मारचा, परत राऊंड वर जाता येतं। मग वर जायचं करतात काही नाही, रेनोव्हेशनचं काम दिसतंय चालू, बंद असलं की तोंड जोडून घ्यायला लागेल मला। इथं मध्ये कोणती आहे, ही किती TB आहे सायंटिकची? 1 TB आहे सर, 1 TB जो आहे तो 800 Mbps आहे, आणि त्याचा 1000 Mbps आहे। 1000। अजून कोणतं ब्रँड आहे हे ऑप्शन, हे बघू शकतो का? या 2 TB अवेलेबल आहे का? 2 TB चेक करावं लागेल, सिगरेटची चेक करा बरं। सायंटिक्स अवेलेबल आहे, सॅमसंगची नाही आहे इथं, तशी पण चांगली बरं का, आणि याला स्पीड पण चांगलं आहे, 1050 Mbps स्पीड आहे। चेक करू थांबा जरा। आता 1 TB अवेलेबल आहे फक्त, 2 TB अवेलेबल नाही का? 2 TB चा स्टॉक जो आहे तो वेअर हाऊस आहे। ओके, याची काय प्राइस आहे आता, डिस्काउंट वगैरे करू? 9700 प्राइस आहे। वॉरंटी जी आहे ती इथे बघा तुम्हाला 5 इयर्स वॉरंटी आहे सर्व्हिस सेंटर, 5 वर्षाची करून भेटेल। 2 TB अवेलेबल वगैरे झाली तर करायची तर उद्यापर्यंत होऊ शकते। 1-2 मिनिटं थांबा, मी कन्फर्म करतो। ठीक आहे। SSD परचेस केली आपण 2 TBची, साधारण बिल बाकी झाले 15,399। ओके,
याला स्पीड पण चांगलं आहे म्हणले ते, काहीतरी 50 MBPS स्पीड आहे आणि साधारण 5 वर्षाची वॉरंटी याला. बघू उद्यापर्यंत भेटेल म्हणले, उद्या 1 वाजेपर्यंत. बरं झालं इथं सापडली. आउट ऑफ स्टॉक आहे त्यांच्या बेवंडीच्या स्टोअरला, तिकडं मागून घेते म्हणले. ऑल सेट. आपली यशाची इथं परचेस झाली, परचेस केली आपण. बिल इथं पण ठेवतो फक्त. बेरोजगार रितेश गावला आपल्याला. बेरोजगार पी टाउन मधनं आलोय भाई, पी टाउन मधनं. पोत्यातून. अखिल भारतीय बेरोजगार संघटना. सगळे हलकड गोट्याची इथंच आहे. गोट्याची गाडी, गोट्याच्या पप्पाची गाडी. निंजा इस्टू, निंजा इस्टू सोडल्याला. तुम्ही फुकट पोरट्या वड्याच्या. गोट्या कुठं आम्हाला करायला गेलता. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. गोट्यात आलो, 1 तास काढलाय. इथं 4-4, 5-5 तास इथंच पडलेले असतात. सहा वाजायला आलेले, सनराईज होईल. ड्रोन उडवायची इच्छा आली आजली. बराच दिवस झाले उडवलं पण नाही त्याला. बायपासला जाऊ उडवायला. पहिलं मी या संतोष शेठ रोजंदारी करायला. रोजंदारी अरे माझ्याकडे आहे ना गुगलच्या ते नाही का, गुगल ड्राईव्ह मध्ये काय फोटो कधी सेव्ह झालं काय माहिती राहते. 2016चा फोटो माहितलं रात्री मी सहज गुगलचा ड्राईव्ह डाउनलोड केला. 2016चे फोटो. ते शाळेत काम करायचं ना, तवाचं निघलं बरं राव. काय रे बाई, पहिलं तवाकडे तवापासून चालू केला असता राव. किती माती खाल्ली. 2016चे हा ना. चाल तवाचा फोटो राव, तवाची मेमरी फक्त फोटो मध्ये राहिली, बाकी नाही.
तर ड्रोन फ्लाय केला, लय दिवसातून ड्रोन फ्लाय केला, भारी वाटलं. मी आता जवळपास किती दिवसांनी केला ड्रोन? जवळपास महिना 1.5 महिना झाला असेल ना. ड्रोन पण नाही उडावला मी अजून. पार तिकडं नदीपर्यंत नेलता, तिकडं पार एंड नदीपर्यंत नेलता. जाऊ का? हा सर. ओके. शेटला सोडला आता. किती वाजले? 7 वाजले आता शिक. पण आज लवकर उठल्यामुळे ना 6 वाजता उठलो तुम्ही. बार 6 वाजता उठलो, एडिटिंग करी बसलो, थंबनेल बनवला, सकाळ धरून पळतोय मी. त्यामुळे ना आज लई डोकं दुखते माझं. आजचा व्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.